मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचे डग दाटले आहेत। गाझा पेटला होता, लेबनान सीमेवर तणाव होता, इराण आणि इस्रायल थेट आमनेसामने आलेले आहेत आणि अमेरिका उघडपणे इस्रायलच्या बाजूने उभा आहे। पण हा संघर्ष आजचा नाही, याची मूळ तब्बल 500 वर्षांपूर्वीची इतिहासात दडलेली आहेत। मी शोएब नदाफ आणि आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। 1517 ते 1917 आजचा इस्रायल, पॅलेस्टाईन, जेरुसलेम, सीरिया, लेबनान हा संपूर्ण प्रदेश ऑटोमन एम्पायरच्या ताब्यात होता। धर्म वेगळे होते, समुदाय वेगळे होते, पण सत्ता एकच होती। मग पहिला महायुद्ध घडलं, ऑटोमन साम्राज्य कोसळलं। पहिल्या महायुद्धा दरम्यान ब्रिटिश एम्पायरला ऑटोमन साम्राज्याविरोधात अरबींचा पाठिंबा हवा होता। ब्रिटिशचे अधिकृत प्रतिनिधी हेनरी मॅकमोहन यांनी मक्का येथील शरीफ हुसेन बिन अली यांना पत्रव्यवहाराद्वारे आश्वासन दिलं, जर अरबींनी ऑटोमन विरोधात बंड केलं तर युद्धानंतर त्यांना स्वतंत्र अरब राष्ट्र दिलं जाईल। या आश्वासनामुळे 1916 मध्ये अरब रिव्होल्ट सुरू झाला आणि मध्य पूर्वेचा नकाशा युरोपियन शक्तींना पुन्हा आखायला सुरुवात केली। त्याच काळात 1917 मध्ये ब्रिटिश परराष्ट्र मंत्री आर्थर बॅलफोर यांनी एक पत्र जारी केलं, ज्याला बॅलफोर डिक्लेरेशन म्हटलं जातं। त्यात म्हटलं होतं, पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांसाठी नॅशनल होम स्थापना करायला ब्रिटन पाठिंबा देईल। पहिल्या महायुद्धानंतर पॅलेस्टाईनवर ब्रिटिश एम्पायरचा ताबा आला। 1917 मध्ये बॅलफोर डिक्लेरेशनद्वारा ब्रिटन ज्यू लोकांसाठी नॅशनल होमला पाठिंबा जाहीर केला। दरम्यान ज्यू समाजाचा इतिहास वेदना भरलेला होता। मध्ययुगीन युरोपमध्ये त्यांच्यावर धार्मिक आणि सामाजिक भेदभाव होत असे। त्यांना अनेक देशातून हाकलण्यात आलं। पण सर्वात भयानक अध्याय आला 1930च्या दशकात। अडॉल्फ हिटलर यांच्या नाझी पार्टी सत्तेत आली आणि हॉलोकॉस्ट घडला। सुमारे 60 लाख ज्यूंची हत्या झाली। गॅस चेंबर मानव इतिहासातील काळा अध्याय। हिटलर आणि नाझी पार्टी यांची विचारणा अशी होती की आर्य जर्मन वंश सर्वात श्रेष्ठ आहे, ज्यू लोक धोकादायक आणि शत्रू आहेत। या घटनेनंतर जग हादरला। ज्यू लोकांसाठी सुरक्षित राष्ट्राची मागणी प्रबळ झाली। युरोपमधून मोठ्या प्रमाणावर ज्यू स्थलांतर पॅलेस्टाईनमध्ये सुरू झाला। त्यावेळी तिथं बहुसंख्य अरबी पॅलेस्टाईन राहत होते। तणाव वाढू लागला। 1947 मध्ये युनायटेड नेशन्सने विभाजनाचा प्रस्ताव दिला, एक ज्यू एक राष्ट्र, एक अरब एक राष्ट्र। ज्यू नेतृत्वाने स्वीकार केला, पण अरब राष्ट्रांनी नकार दिला। 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाली। त्याच क्षणी शेजारील अरब देशांनी युद्ध पुकारलं। युद्धानंतर इस्रायलने UN योजनेपेक्षा जास्त भूभाग ताब्यात घेतला। सुमारे 7 लाख पॅलेस्टिनी विपस्थित झाले। हा दिवस पॅलेस्टिनी नकबा म्हणजे आपत्ती म्हणून ओळखतात। 1967 मध्ये पुन्हा युद्ध झाला। इस्रायलने वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेम ताब्यात घेतलं आणि इथे संघर्ष अधिक गुंतागुंतीचे झालं। जेरुसलेम हा शहर 3 धर्मांसाठी पवित्र आहे। मुस्लिमांसाठी मस्जिद अल-अक्सा, यहुदीसाठी वेस्टर्न वॉल, ख्रिश्चनांसाठी चर्च ऑफ दी होली सेपल्कर। म्हणून जेरुसलेम हा केवळ भूभागाचा प्रश्न नाही, तो श्रद्धेचा, ओळखीचा आणि इतिहासाचा प्रश्न आहे। 1964 मध्ये पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झाली। नेतृत्व होता यासिर अराफात यांचा। त्यांनी स्वतंत्र पॅलेस्टिनी राष्ट्रासाठी राजकीय आणि सशस्त्र संघर्ष केला। 1993 मध्ये ऑस्लो अकॉर्ड झाले। PLOने इस्रायलला मान्यता दिली, पण सर्व पॅलेस्टाईनी गट सहमत नव्हते। 1987 मध्ये पहिल्यांदा इंतिफादा दरम्यान हमास उदयास आला। त्यांनी शस्त्र संघर्षाचा मार्ग स्वीकारला। 2006 मध्ये हमास गाझामध्ये सत्तेत आला। वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईन ऑथॉरिटी, गाझामध्ये हमास। पॅलेस्टिनी नेतृत्व 2 भागात विभागलं होतं। दरम्यान 1979 मध्ये इराणियन रेव्होल्यूशन झाले। आयतोल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये इस्लामिक गणराज स्थापना झाला। यानंतर इराणने अमेरिका आणि इस्रायलचा उघडपणे विरोध सुरू केला। क्रांतीपूर्व इराण
आणि इस्रायल काही प्रमाणात सहकार्य होते, पण 1979 नंतर संबंध पूर्णपणे तुटले. इराणने इस्रायलला आपला प्रमुख शत्रू घोषित केला. इराण थेट युद्ध करत नव्हता, पण तो लेबनॉनमधील हिझबुल्ला आणि गाझामधील हमासला समर्थन देत होता. आणि इथेच अमेरिका चित्रात येतो. युनायटेड स्टेट इस्रायलचा सर्वात मोठा मित्र आहे. लष्करी मदत, आर्थिक मदत आणि संयुक्त राष्ट्रामध्ये राजनैतिक संरक्षण. आज जेव्हा गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले होतात, नागरिकांचे मृत्यूचे आकडे वाढतात, रुग्णालय, निवासी भाग उद्ध्वस्त होतात, जेव्हा जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटतात, काही मानवाधिकार संघटना आणि देशांनी गाझातील परिस्थितीवर गंभीर आरोप केले आहेत आणि काहींनी त्याला जिनोसाइड असे संबोध केले. म्हणून हा संघर्ष फक्त दोन राष्ट्रांचा नाही, तो इतिहास, वेदना, सुरक्षितता, श्रद्धा आणि राजकारण यांचा गुंता आहे. एका बाजूला होलोकॉस्टची जखम, दुसऱ्या बाजूला नकबाची वेदना. एका बाजूला सुरक्षितेची मागणी, दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याची मागणी. ओटोमन साम्राज्य कोसळला, ब्रिटिशांनी सीमा आखल्या, होलोकॉस्टने जग हादरला. इस्रायल जन्माला आला, पॅलेस्टीन विस्थापित झाले, इराणमध्ये क्रांती झाली आणि आज मध्य पूर्व पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर उभी आहे. प्रश्न अजूनही तोच आहे, शांततेचा मार्ग कोणता आणि तो कधी सापडणार? अशाच माहितीसाठी पाहत राहा न्यूज नेटवर्क 360.